भारतीय बॅटिंग. भारतीय टीमचं बलस्थान म्हणजे भारतीय बॅटिंग. मॅच फसलेली असताना भारतीय खेळाडूंचे आशास्थान म्हणजे भारतीय बॅटिंग. अवघड मॅचमध्ये भारताची तारणहार म्हणजे भारतीय बॅटिंग आणि आपल्या टीमला विजयापर्यंत नेण्याचे ऊर्जास्थान म्हणजे भारतीय बॅटिंग. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटच्या तिसऱ्या व्हिडिओमध्ये. आता सर्व काही जे अवलंबून होते ते भारतीय बॅटिंगवर अवलंबून होते. आज भारत बॅटिंगमध्ये कसा परफॉर्म करतो या सर्व गोष्टींवर पुढील 10 वर्षांचे भारतीय क्रिकेटचे भवितव्य अवलंबून राहणार होते. भारतीय सलामीची जोडी होती उतप्पा आणि सौरव गांगुली. वर्ल्ड कप 2007 मध्ये प्रथमच भारत चेस करणार होता. या आधीच्या ज्या 2 मॅच झाल्या होत्या त्या दोन्ही मॅचमध्ये भारताने प्रथम फलंदाजी केली होती. या मॅचमध्येही भारत प्रथम फलंदाजी करू शकत होता, पण टॉस जिंकून पावसाचे वातावरण लक्षात घेऊन डकवर्थ लुईस नियम लक्षात ठेवून द्रविडने श्रीलंकेला आमंत्रित केले होते फलंदाजीसाठी आणि भारत या मॅचमध्ये प्रेशर मॅचमध्ये हाय व्होल्टेज मॅचमध्ये चेस करणार होता. श्रीलंकेविरुद्धची 23 मार्च 2007 रोजी खेळवली जाणारी मॅच ही करोया मरोची होती. भारतीय बॉलर्सने श्रीलंकेला 254 धावांवर रोखून आपले काम जे होते ते पूर्ण केले होते. उतप्पा आणि गांगुलीच्या सलामी जोडीने धावा गोळा करायला सुरुवात केली, परंतु अनुभवी चमिंडा वास व नवख्या आणि कुरळ्या केसांचा व आपल्या ॲक्शनने सर्वांना बुचकळ्यात पाडणारा व परफेक्ट यॉर्कर टाकणारा मलिंगा भारतीय बॅटिंगला संघर्ष करण्यास भाग पाडत होते आणि झालेही तसे. 8व्या ओव्हरमध्ये रॉबिन उतप्पा आणि 10व्या ओव्हरमध्ये दादा हे दोघेही खेळाडू चमिंडा वासने आपले सर्व अनुभव पणाला लावून पेव्हिलियनमध्ये धाडले. भारतीय चाहत्यांचे एक मन सांगत होते की सर्व सुरळीत होणार. तोच भारतीय बॅटिंगचा खांब म्हणजे सचिन रमेश तेंडुलकर, सचिन पाजी याचा त्रिफळा दिलहारा फर्नांडो या खेळाडूने उडवला आणि सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. आता वाटू लागले काहीतरी अनर्थ होईल. जी भारतीय टीम चॅम्पियनच्या रेसमध्ये होती ती भारतीय टीम आता स्ट्रगल करत होती. कोणालाच या गोष्टीवर विश्वास नव्हता. सर्वांना वाटत होते की हे स्वप्नच आहे. परंतु द्रविड व सेहवाग यांनी आपला जम बसवला, डावाला आकार देण्यास सुरुवात केली. सेहवाग त्याच्या नेहमीच्या आक्रमक शैलीत खेळत होता, तर द्रविडचा संयम आज आपल्या भारतीय टीमला नक्कीच तारणार अशी परिस्थिती दिसत होती. दोघांची पार्टनरशिप 50च्या पुढे गेली, पण सेहवाग वैयक्तिक 48 धावांवर फिरकीचा जादूगार मुथय्या मुरलीधरन याच्या करवी आऊट झाला, त्याच्या जाळ्यात अडकला. भारत 98 वर 4 आऊट होता, परंतु तरीही युवराज, द्रविड आणि लिजंडरी धोनी हे खेळाडू बाकी असल्याने घाबरण्याचे कारण नव्हते. पण कदाचित आजचा दिवस नशिबे लंकेच्या बाजूनी होते याचा प्रत्यय भारताचा तारणहार, ऑल टाईम तारणहार युवराज सिंग रनआउट झाला त्यावेळेस सर्वांना आला. त्यानंतर फलंदाजीला आला महेंद्रसिंग धोनी. धोनीची बॅट जी होती ती पूर्ण वर्ल्ड कपमध्ये ही शांत होती. या मॅचमध्ये मात्र धोनीला बॅट शांत ठेवून चालणार नव्हते, तर धोनीला काहीतरी कमाल करणीच होती आणि धोनी देखील त्याच जोशमध्ये मैदानात आला व स्टान्स घेतल्या पहिल्याच चेंडूवर धोनी LBW आऊट झाला आणि सर्व भारतीय चाहते नाराज झाले. सर्व भारतीय चाहत्यांचं मन तुटलं. पहिल्या व तिसऱ्या मॅचमध्ये थालाने टीमच्या रन्समध्ये 0 धावा जोडल्या होत्या, पण द्रविडने एका बाजूने कॅप्टन्स नॉक खेळत अर्धशतक पूर्ण केले. एकटा कॅप्टन द्रविड भारतीय डावात धावांची भर घालत होता, पण द्रविडचाही आवाका आज कमी पडला व तो वैयक्तिक 60 धावा करून टीमचा स्कोर 159 होता तेव्हा झेलबाद झाला व नंतर भारतीय डाव 185 धावात गारद झाला आणि सामना व वर्ल्ड कप भारताने गमावला. सामना हरल्याचे दुःख तर होतेच, परंतु 50 ओव्हर्स देखील भारतीय टीम पूर्णपणे खेळू शकली नाही आणि वर्ल्ड चॅम्पियन होण्यासाठी वेस्ट इंडिज गाठलेल्या मजबूत भारतीय टीमला साखळी सामन्यातच गाशा गुंडाळण्याची वेळ जी होती ती आली होती. कोणी देखील स्वप्नात विचार केला नव्हता अशी घटना सत्यतेत उतरली होती. कोणाच्याच ध्यानीमनी नव्हते की अशी घटना होईल, भारतीय टीम साखळीतच गारद होईल. ती गोष्ट सत्यात घडली होती. भारतीय टीममध्ये इतके टॅलेंटेड खेळाडू असून भारत बांगलादेश समोर हरला.
श्रीलंकेने भारताला गाशा गुंडाळायला मजबूर केले आणि हा धक्का जो होता तो भारतीय फॅनसाठी काळीज चिरणारा असा होता. त्यावेळेस ऑनलाईन ट्रोलिंग वगैरे ही सिस्टीम नव्हती. चाहते रस्त्यावर येऊन सचिनपासून धोनीपर्यंत सर्वांचे पोस्टर फाडण्याचे काम करत होते, कारण चाहत्यांचं मन तुटलं होतं आणि ते मन जे होतं चाहत्यांचं ते अगदी डिस्ट्रॉय झालेलं होतं. आणि हे जी रिॲक्शन होती ती चाहत्यांचं मन डिस्ट्रॉय झाल्यामुळे होती, कारण कोणीही इमॅजिन केलेले नव्हते भारतीय टीम जी चॅम्पियन होणार होती. सर्वांना असेच वाटत होते ती भारतीय टीम साखळीत गारत होते, बांगलादेश समोर हारते. त्यामुळे भारतामध्ये खूपच वातावरण जे होतं ते चिघळलं होतं भारतीय प्लेयर्ससाठी. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूया कशा प्रकारे भारतीय संघ या डिस्ट्रॉयमेंट नंतर पुन्हा बनतो, ते आपल्या डिस्ट्रॉय मेकर 2007 या सेगमेंटच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून.